माजळगावचे आमचे सहकारी सुरेशराव खोपडे, अलाहाबाद गावचे आमचे ज्येष्ठ सहकारी मुसळे साहेब, मुगळी गावचे बाबासाहेब सांगले, उदय ठिकाणी उपस्थित असले या संस्थेचे चेअरमन पाटील, परशुराम शिंदे, दाजी कुंभार, शशिकांत पाटील, गणपती पाटील, शहाजान देसाई, नंद्याळ, संजय पाटील, मुकुल पाटील, शिवाजी शेळके, मुकुल पाटील, भारत पाटील, संजय गेंगे, सागर पाटील नंद्याळ, अण्णा आडेकर, देसाई वकील, रमेश दळवी, गेंगे, पांडुरंग गंजे, बाबासाहेब पाटील मित्र, दत्ता कामते, या ठिकाणी आपल्या गावचे आमचे मित्र अरुण पाटील, संजय पाटील, आनंद कुंभार, कुंडलिक कासे, शिवाजीराव जाधव, गजानन पाटील, विठ्ठल टिंबुगडे, बापू जाधव, दाजी कुंभार, विलास बेरंगे, शिवाजी गेंगे, शिवानी, प्रकाश पाटील, बैराम कांबळे, हनुमंत तुकडे, अनंत तोडकर, पांडव ब्रंजे, मकरंद पाटील, दत्ता कासे, या संस्थेचे भाई चेअरमन शिवानंद वाणी, रविकांत पाटील, या संस्थेचे सर्व संचालक, सभासद, हितचिंतक, कल्याण आणि या परिसरात आलेले सर्व आमचे नागरिक, अधिकारी, बंधू भगिनी आणि मित्रांनो, फटाकड्या वाजूपर्यंत नावं घ्यायची ठरली तुम्ही. आणि या कार्यक्रमाला उपस्थित पत्रकार बंधू आणि मित्रांनो, आपल्या गावातली वास्तविक छोटं गाव आपलं आहे. या संस्थेची स्थापना 1959 साली म्हणजे जवळजवळ 65-66 वर्षापूर्वी झाली. आणि या छोट्याशा गावामध्ये अतिशय टुमदार इमारत जवळजवळ 18 लाख रुपये खर्चून आपण उभी केली. एखाद्या सेवा संस्थेनं आपल्या दरवर्षीच्या नफ्यातून इमारत निधी काढून कर्ज न घेता इमारत बांधणाऱ्या या हनुमान विकास सेवा संस्थेच्या कार्याच्या सर्व संचालकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद. अरुण पाटलांनी आपल्या या विकास संस्थेचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या या संस्थेला 10 लाखापेक्षा जास्त ढोबळ नफा होतोय. टीव्ही जवळजवळ 4.25 कोटी लाखाचे आहेत. आपला कर्ज जवळजवळ 3,24,00,000 कर्ज आहे. आणि आपल्या या संस्थेमध्ये एकूण अनेक वर्षे आपल्याला अवर्ग मिळालेला आहे. कोल्हापूर जिल्हा पद्धती बँकेचा मी चेअरमन आहे आणि 36 वर्ष मी त्या संचालक मंडळ म्हणून काम करतो. आणि माझा राजकीय आणि सामाजिक जीवनाचा प्रवास हा शिवाजी सोसायटी विकास सोसायटी कागलबंद झालेला आहे. वास्तविक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करणाऱ्या आणि शेतकऱ्यांच्या हर घडीला मदतीला धावणाऱ्या अशा या विकास सेवा संस्था असतात. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी विकास संस्था या बळकट झाल्या, ज्या ज्या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँका या बळकट झाल्या, त्या ठिकाणी कसल्याही शेतकऱ्याची आत्महत्येचे प्रयत्न झाले नाही. मी बुलढाणा जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि विदर्भातल्या बऱ्याचशाच बँका या जिल्हा बँका अडचणीत झालेल्या. शेतकऱ्याला जर हंगामामध्ये कर्ज मिळालं नाही, बी बियाणं खते मिळाली नाही, तर त्याचा फार मोठा उत्पन्नावर परिणाम होतो. हे मी त्या ठिकाणी जवळून पाहिलं. नॅशनलाइज बँकांना विकासात कर्ज द्यावं असं जरी सक्ती असली ते त्यांच्या जिल्हाभर शाखा असत नाही. त्यामध्ये येणारे सर्व कर्मचारी हे मराठी बोलता येत नाही.
गावागावांमधला त्यांचा संपर्क नाही आणि सिबिल पासून शेतकऱ्यांची अडचणी सुरू होत आहेत आणि त्यांना कर्ज मिळत नाही. त्या मानाने पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ही सर्व सहकार चळवळ बळकट आहे. आज हनुमान विकास सेवा संस्था सगळ्या जिल्ह्यातल्या विकास संस्था चांगल्या चाललेल्या आहेत आणि जिल्हा मदती बँकेचा चेअरमन म्हणून मी अतिशय विनयाने सांगेन, आज राज्यामध्ये 1 नंबरची बँक म्हणून आज जिल्हा बँकेचा आपण गौरव. जवळजवळ 250 कोटीचा नफा आम्ही मिळवला. अनेक वर्ष सातत्यानं अवर्गमध्ये बँक ठेवली. 0% NPA आपल्या या बँकेनं साध्य केला आणि अनेक प्रकारे त्याचा उल्लेख मगाशी पोपट सांगली करत होते की सर्व प्रकारचं कर्ज शेतकऱ्यांना 5 लाख रुपयेपर्यंत 0% म्हणजे बिनव्याजी कर्ज आम्ही देतो. कर्ज आम्ही किसान सहाय्य आणि शेतीसाठी लागणारे सगळी आपले मध्यम मुदत कर्ज आपण देतोय. आपण अवजार, ट्रॅक्टर, JCB, हार्वेस्टर मशीन, अण्णासाहेब पाटील महामंडळाचं तर 15 लाख रुपयेपर्यंत बिनव्याजी कर्ज आपण देतोय. सर्व महामंडळाची कर्ज ही बिनव्याजी देतोय. असे अनेक उपक्रम आमच्या जिल्हा मदती बँकेनं केलेले आहेत. त्याचा उल्लेख पोपट सांगली करत होते की घरं बांधायला सुद्धा आम्ही कर्ज देऊन बघितलं. तर घरी बांधली जाते ते पैसे घेतात आणि जर खरोखरच घर बांधणार असतील तर 5 का 10 लाख रुपये कर्ज आम्ही द्यायला तयार आहे. ही योजना आपली आहे. परंतु शेतकऱ्यांची अनेक विवंचना असतात. आम्ही मागे ग्राहकोपयोगी कर्ज पुरवठा केला होता. तुला माहिती आहे, मला माहिती नाही. म्हणजे संसाराला लागणाऱ्या सगळ्याला कर्ज पुरवठा आम्ही देतो. अंदाज येतो तो काय, पण त्याचा विनियोग चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. आता आपल्या ऊसकरी शेतकऱ्यांचं आपण बघितलं की एकरी किती उत्पादन आहे आपलं. मी या जिल्ह्यातली शेती खात्याकडनं माहिती घेतली. एकरी सरासरी काही शेतकरी जास्त काढतात पण तो 25-26 टनाच्या वर आपले ॲव्हरेज नाही. कशी परवडायची शेती आपल्याला. आणि म्हणून नवीन आता कृत्रिम बुद्धिमत्ता AIच्या साहाय्यानं आता ऊसाची शेती केली पाहिजे या मताला आता आम्ही आलेलो. यासाठी जे शेतकऱ्याला लागेल ते सगळं सहकार्य आम्ही जिल्हा मदती बँक करणार आहोत, शेती विभाग करणार आहे, आमचा कारखाना करणार आहे आणि सगळ्या कारखान्यांनी ही मोहीम हातामध्ये घेण्याची आज गरज आहे. मी सहज माहिती घेतली की 2 एकरच्या 2 किलोमीटरच्या अंतरामध्ये 1 लाख रुपयाचं वेदर स्टेशन उभं करायचं आहे. म्हणजे जे हवामानाच्या सूचना देईल आणि ते तज्ञ येऊन सांगतील त्या ठिकाणी 2 सेन्सर आपण त्या जमिनीत ठेवायचे. माती परीक्षण करून त्या माती परीक्षणाचा डेटा आपल्या कारखान्यामार्फत त्या बारामतीच्या कृषी विकास केंद्राला पाठवायचं आणि ते बारामतीचं कृषी विकास केंद्र हे त्या मायक्रोसॉफ्ट ही जी कंपनी आहे अमेरिकेची त्याला पाठवतात. म्हणजे या AIचं सगळं शुद्ध संचालन हे अमेरिकेच्या त्या मायक्रोसॉफ्ट कंपनीमधून होणार. ठिबक हे कंपल्सरी आहे. ठिबक हे केलंच पाहिजे. ठिबकला आम्ही कर्ज देतोय, सरकार अनुदान देत आहे. 4.5-5 फुटाची सरी करायची. 1 डोळ्याची कांडी करा किंवा रोप लावा आणि मोबाईलवर ज्याप्रमाणे त्यांचा संदेश येईल तो मराठीतून सुद्धा येण्याची तरी व्यवस्था केलेली आहे. पाणी इतकंच सोडा, 1-2 तास तुमची किती हॉटपॉट मोटर भेटते माहिती तेवढं सोडायचं. आगाऊपणा काय करायचं नाही. खत लिक्विड एवढंच टाका, तेवढंच ते बरोबर ते अधिकारी येऊन तुम्हाला सांगणार त्याप्रमाणे करायचं. त्यात कीड पडलेली आहे त्याला लगेच कळणार. त्या किडीवर औषध सुद्धा कशी फवारणी करायची ते ड्रोन सांगते. हे जर केलं तर गेल्या 2 वर्षामध्ये बारामती कृषी विकास केंद्राने 1000 शेतकऱ्यांच्यावर हा प्रयोग केला आणि जवळ एकरी 100 टनापेक्षा जास्त त्यांनी उत्पादन काढलेलं आहे.
आणि त्या 1000 शेतकऱ्यापैकी एक शेतकरी कासारवाडा तालुका राधानगरीमध्ये युवराज वाटके म्हणून आहे, त्याची शेती जाऊन बघून या, बारामतीला जाऊन बघून या. तुम्ही ऊस बघितल्यावर सांगणार की हे 125 टन पडणार. आता आपण पूर्व परंपरागत शेती आता बाजूला ठेवूया, आता ह्या कामाला लागूया. त्यासाठी सगळं मेदरवेळ तुम्हाला उभा करायची गरज नाही, ते कारखाना उभा करणार, ठिबक मात्र तुम्हाला करावं लागेल, माती परीक्षणाला काय पैसे लागणार नाही, ते कारखाना करून देईल आणि सगळी व्यवस्था आपण करून दिली तर म्हणजे 100-150 टन राहू दे. ॲव्हरेज आपलं 50 टन जरी पडलं, आता 25 टन इकडे पडून सरासरी किती दिवस कारखाने चालले? 90 दिवस. 50 झालं तर किती दिवस चालतील? 6 महिने. 6 महिने जर कारखाने चालले आणि तुमच्या जर दुप्पट उत्पादन झालं तर यासाठी संपूर्णपणानं जिल्हा वैद्यकीय बँक, आमचा कारखाना, सर्व शेती खातं तुमच्या मागे ठामपणाने उभं राहील. आणि मला वाटतं ही शेती विकास सेवा संस्था या अतिशय भरभराटीच्या, आता पहिल्यांदा 5 लाखापर्यंत कर्ज आम्ही बिनव्याजी देतो आणि एक संपन्नता आपल्याकडे आल्याशिवाय राहणार. बंधूंनो, या विकास सेवा संस्थेला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. छोट्याशा शहरामध्ये अतिशय काटकसरीनं, अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी ही संस्था चालवली आणि एक स्वतःच्या घरात जाणं ही किती अभिमानाची गोष्ट असते ते मला वाटतं फेगडीने सांगितलं. माझं घर बांधत असताना सुद्धा विकास सेवा संस्थेची इमारत ही माझ्या दृष्टीने किती महत्वाची होती, किती आनंद देणारी होती, त्याचं कौतुक केलं. आणि वाटतं ही तर इमारत कड्याळ गावाच्या मध्यभागी आहे. 3 गाळे तुम्ही काढलेले आहेत. गाळं वशिलाने देऊ नका, लिलाव करा, भाडं चांगलं मिळेल, डिपॉझिट चांगलं मिळेल. कोण असेल ते त्याला आपला तुला बघणार. आणि आपल्याला जवळजवळ 1,65,000 रुपये काहीतरी नोकर पगार आहे. या गाळ्याच्या भाड्यातूनच नोकर पगार पिकल्या तुमचा निघावा, अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो. आता नाबार्डच्या विकास सेवा संस्था या फायदा देत नाही. पगार वर्गणी द्यायला त्यांच्याकडे पैसे नसतात, त्यांना खर्चाला पैसे नसतात, म्हणून त्याने अनेक विविध व्यवसाय करावेत. म्हणून पिठाची गिरणी असेल, गोडाऊन बांधायचं असेल, असे कुठलेही प्रोजेक्ट करायला फार कमी व्याजानं कर्ज द्यायला सुरुवात केलेली आहे. त्याचाही लाभ या विकास सेवा संस्थेने घ्यावा आणि याहीपेक्षा आर्थिक त्याने बळकटी करावी, अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्ताने करतो. बंधू-भगिनींनो, ज्याचा उल्लेख शशिकांत खोतांनी केला, सुर्याजीराव घोरपडेंनी केला. आपण मला जवळजवळ 30 वर्ष म्हणजे 6 वेळा विधानसभेत सलग निवडून दिलेला आहे आणि या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये 20-21 वर्षे काम करण्याची संधी मला मिळालेली आहे. आता ही माझी टर्म पूर्ण झाली की 30 वर्ष आमदारकीला होती आणि मंत्रिपदाला जवळजवळ 24 वर्ष होती. एवढा प्रदीर्घ काळ मला सेवा करण्याची संधी तुम्ही आणि परमेश्वराने दिलेली आहे. मी कागल तालुक्याच्या जनतेचा मनपूर्वक आभारी आहे. या विधानसभेच्या निवडणुकीत सलग 6व्यांदा निवडून येण्यासाठी आपण सर्वांनी मला सहकार्य केलं आणि राज्याच्या मंत्रिमंडळात पुन्हा मंत्री होण्याची सुद्धा संधी मला मिळाली. आणि म्हणून आमदार म्हणून ज्या अपेक्षा असतात, ज्याचा उल्लेख शशिकांत खोतांनी सगळ्या वक्त्यांनी केला, की मला आठवते की 99 साली मी पहिल्यांदा आमदार झालो आणि त्यापूर्वी सुद्धा बंडी साहेबांच्या प्रचाराच्या निमित्ताने, उदयनराव गायकवाड खासदारांच्या प्रचाराच्या निमित्ताने या कापशी खोऱ्यामध्ये येत असताना काय अवस्था होती हे फार जवळून पाहिलेलं. लिंगदूर कापशी सोडलं की आम्हाला प्रचारानं जीपनं जावं लागत होतं. मोटरसायकलीशिवाय पर्याय नव्हता. त्या बोळावेला जायचं नावच नव्हतं. असे फार रस्ते नव्हते, पिण्याच्या पाण्याच्या योजना नव्हत्या, कारण आपलं चिकोदा धरण पूर्ण झालेलं नव्हतं. अशा संकटाच्या काळात ही जबाबदारी माझ्यावर आली आणि मी अतिशय अभिमानाने सांगेन की गेल्या 5 वर्षात या राज्याचा ग्रामविकास खात्याची जबाबदारी माझ्याकडे आली आणि त्याच्या पूर्व काळामध्ये सुद्धा आपल्या गलगल्यापासून त्या कोल्हेवाडीपर्यंत
नंतर पुढील टेकापासून त्या कोल्हेवाडीपर्यंत हे डांबरीकरण तुमच्या कधीच नव्हतं. हे जवळ 3-4 वेळा माझ्या कारकिर्दीत मी केलं तर 5 वर्षात. आता तरी सिमेंट कॉन्क्रीटचे सगळे रस्ते करण्याचं धोरण माझं आहे. कोदनूर गावाचे अंतर्गत रस्ते असतील, 750 देवालय जीर्णोद्धार करण्याचं भाग्य मला लाभलं. प्राथमिक शाळा आता आपल्या तरी मला आठवते की जेव्हा एकदा कल्याण आलो ते सांगितलं की या सगळ्या प्राथमिक शाळा आमच्या पडलेल्या आहेत. 100 वर्ष काही शाळेला झालेली आहेत. आणि मी त्याच वेळा गोष्ट केली की या सगळ्या खोल्या मी बांधून देईन. सहज चौकशी केली. 7 खोल्याचं आता पूर्ण झालेले आहेत. 8व्या खोलीचं काम चालू आहे. आणि पुढे शालेय पोषण आहाराच्या एक जेवण करण्याची खोली आपण तयार केली. बंधूंनो, पाण्याचे पुरवठ्याच्या योजना असतील, वाचनालय असतील, व्यायामशाळा असतील, सर्व समाजाची समाज मंदिरे असतील, ही सर्व विकासाची कामं गेल्या या सर्व कार्यकालामध्ये प्रचंड प्रमाणात केली. तुम्ही कुठल्याही माझ्या मतदारसंघामध्ये गडिंग्लज, उत्तूर किंवा कागल तालुक्यात जाऊन या. पांढरे पट्टे आणि चांगले रस्ते दिसले की ओळखायचे की कागल तालुका आला, आणि खडबडाला की ओळखायचे की कागल तालुका संपला. म्हणजे जे मी अतिशय अभिमानाने सांगेन की जिल्हा परिषदेच्या रस्त्याची सूची असती त्यात 1 इंच मी डांबरीकरणाशिवाय सुटली नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याची एक रस्त्याची सूची असते त्यात 1 इंच मी डांबरीकरणाची सुटली नाही. आणि जवळजवळ आता 150 किलोमीटर नवीन सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आपण हातामध्ये घेतलेले आहेत. गोळावडला गेला तर आपल्या लक्षात येईल की चांगलं सिमेंटचं म्हणजे सगळं सिमेंटचं रस्ते करायचे आहेत. आणि 2-2 ते 3-3 फुटाला आम्ही पाईपा घालणार आहोत. आता रस्ते पाईप घालायला उतरायचे नाहीत. त्या पाईपमधनं पाईप न्यायची, केबल न्यायची, आणि असे जर रस्ते केले तर 20-25 वर्ष ते चांगल्या पद्धतीने राहतील असे आमच्या युती सरकारने ठरवलं आहे. बंधूभूनी, हे झालं विकासाचं काम. काय परिस्थिती होती कापशी भागाची? मी नव्यानं तरी आमदार झालो त्यावेळा. कैलासजी खासदार मंडलिक साहेबांनी चिकोत्रा धरण सुरू केलं होतं. ते खासदार झाल्याने मी आमदार झालो. म्हणून काम फार मोठं अर्धवट पडलेलं होतं. त्याला 2 वर्षात मी निधी प्राप्त केला. त्या धरणाची पूर्तता केली. आणि तुम्हाला कधी आठवत असेल त्यावेळेचे कृष्णा खोरे मंडळाचे मंत्री होते. तर त्यावेळेला कृष्णा खोरे मंडळाचं खातं वेगळं होतं इरिगेशनचं. ते अजितदादा पवार होते मंत्री. त्यांना आपण कापशीमध्ये आणून त्याचं पाणीपूजन केलेलं होतं हे आपल्याला आठवत असेल. म्हणून आपल्याला आठवत असेल की काही वर्ष, आता ही 3-4 वर्ष बरी गेली, काही वर्षी पाऊस कमी पडायचा. मी आणि शशिकांत खोतांनी त्याचा बराचसा अभ्यास केला. किती इंच पाऊस पडला मिलीमीटर तर हे धरण भरते याचा अभ्यास केला तर 2200 मिलीमीटर जर त्या सीझनमध्ये पाऊस पडला तर ते धरण भरायचं, नाही तर धरण भरायचं नाही. मग आम्ही काय केलं, ती म्हातारीची भीत बांधलीस त्या ह्याची, तो विषय फारसा नाही, त्याने काही फारसं पाणी येतच नाही. तर पाणी जपून वापरायचं, पाणी योग्य पद्धतीने सोडायचं. आणि नागरवाडी जे धरण 1999 साली मी भूमिपूजन केलेलं होतं ती पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आली. आणि या दोन्ही धरणामध्ये मुख्य अडचण जी आली होती ती जमीन मिळण्यामध्ये. तर तुम्हाला 8 एकरचा स्लॅब मान्य होता, तुम्हाला 4 एकरचा स्लॅब मान्य नव्हतं. अरुण पाटील, शशिकांत पाटील त्यांच्या जमिनी जास्त, आणि ते लोक जमिनी दिल्याशिवाय धरणं करायला तयार नाही. आणि म्हणून सुदैवानं म्हणजे परमेश्वर कसा मागावतो बघा, सुनील तटकरे साहेबांनी एकदा पाटबंधारे खात्याचा राजीनामा दिला आणि त्या खात्याला मंत्री मी झालो. आणि पहिल्यांदा माझ्या लक्षामध्ये आलं होतं की आता लाभ क्षेत्राचे शेतकरी जमिनी द्यायला तयार नाहीत. जमिनी आता त्यांच्या काळजाचे तुकडे झालेले आहेत. त्यांना 4 एकरचा स्लॅब मान्य नाही. आणि त्या शेतकऱ्यांना आता आपण पॅकेज दिल्याशिवाय ते प्रकल्पग्रस्ताचा तयार होणार नाही. म्हणून जवळजवळ त्यावेळच्या बाजारभावाच्या 2.5 पट ज्यादा पैसे म्हणजे 27 लाख पर हेक्टर आपण चिकोत्राला दिले आणि 36 लाख पर हेक्टर आपण आंबेवळा दिले. आणि नागरवाडी चिकोत्रा या धरणाचं प्रकल्पाचं पुनर्वसन झालं. मला मनपूर्वक आभार मानले पाहिजे की त्यांनी हे पॅकेजचे पैसे घेतले आणि दोन्ही धरणं पूर्ण झाली. आज मला वाटते
जवळजवळ 50% जास्त पाणी चिखोत्र्यात असेल. पाऊस चांगला पडेल. पावसाची तर काय भानगड झाली बाबा. मे महिन्यामध्येच त्या अंदमानमध्ये मान्सून आला आणि पश्चिम बंगाल आणि आपला अरबी महासमुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आणि पाऊस पडायला लागला. आपल्याला आलं वाटतं मान्सून नाही आला. आज 8 तारीख आहे. लग ऊन पडलं बघितलं. आता लोकांच्या जमिनीच म्हणजे कामं नव्हती, जमिनी तयार नव्हत्या, पेरण्या नव्हत्या. आता हा मृग नक्षत्र सुरू झालाय कालपासून. आता पाऊस कधी पडणार, मान्सून कधी होणार याची चिंता आता शेतकऱ्यांना लागली. आता पेरण्या करतील आणि पाऊस बसतील. म्हणजे हा बेभरवशाचा सगळा निसर्ग झालेला आहे. आणि म्हणून नदीमध्ये पाणी असणं हे कधी चांगलं आलं नाही पाऊस तरी निदान पाणी पाजून भात असेल, भुईमुग असतील वाचवतील शेतकरी. आणि नागनवाडी सुद्धा धरण हे गेल्या 2 वर्षापासून पाणीपूजन झालं. मला वाटते ज्याचं पहिलं काम संजय बाबा घाटगेंनी हातामध्ये घेतलं होतं, नंतर माझ्या हस्ते भूमिपूजन झालं. त्या पाण्याचं पूजन नागनवाडीच्या मी संजय बाबा घाटगेंच्या हस्ते केलं आणि ते 2 वर्षापासून पाणी सुरू झालेलं आहे. आता ते कासारीपर्यंत त्याचं लाभक्षेत्र आहे. त्यामुळं त्याच्या पुढं आपलं चिखोत्र्याचं पाणी नाही, नागनवाडीचं पाणी तिथपर्यंत ते वापरतील. आणि पाऊस जर सुदैवानं चांगला पडत राहिला तर मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो की या चिखोत्रा खोऱ्याला कधीही पाऊस कमी पडणार नाही. तुम्ही कार्यक्षेत्राच्या बाहेर पाणी न्या आणि कुठे न्या. जेवढ्या कार्यक्षेत्रात नाही का तिकडे पाणी नेलंय, इकडे नेलंय, तिकडे नेलंयच. तरी सुद्धा चांगला पाऊस पडला तर काही काळजी करण्याची गरज नाही असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. म्हणजे किती बारकाईनं मी अभ्यास करून काम केले बघा. मी सांगण्याचा उद्देश काय आहे की शेतकरी सुखी झाल्याशिवाय देश सुखी होणार. तर आपली सगळी मदत यायची शेतकऱ्यांनी. कोरोना काळामध्ये सुद्धा सगळे धंदे बंद पडले, परंतु शेतीचं GDP वाढला. आणि म्हणून शेतकऱ्यांना ताकद देणं, शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करणं हे काम भविष्यात आपल्याला करावं लागेल आणि ते मी करीन असा विश्वास देतो. म्हणून एवढं सगळं केलं आपण. रस्ते केले, देवालय बांधली, वाचनालय सगळं केलं तर काय मतात फरक पडतोय? माझा विकास कामावर आणि मतावर माझा विश्वासच नाही. किती काम केलं, स्वर्ग जरी आणून ठेवला तरी 2-3 दिवसात शेवटी काही भानगडी होत्या. तुमच्या गावात 27 मतं कशाला काही पडतात? कसलं काढ उद्या परमेश्वर आहे माझ्या मागे. बदल माझ्या लक्षामध्ये आलं की आपल्याला फक्त विकास कामं करून चालणार. आपल्याला जी संधी परमेश्वराने दिलेली आहे त्याचा लाभ त्या गरीब सामान्य माणसाच्या पर्यंत कसा जाईल त्या सर्व कार्यकाळामध्ये मी अति जाणीवपूर्वक बघितलं. मी नव्यानुसारी मंत्री झालो. मी संजय गांधीचं खातं मागून घेतलं. मी विधवा भगिनीला पेन्शन सुरू केली. त्या भगिनीच्या कायद्यामध्ये बदल करून मी तिला पेन्शन द्यायला सुरू केलं. 65 वर्षाच्या वरची आई वडील ज्याला मुलांनी सुना बघत होती, पोटाला घालत होती, ती श्रावणबाळ नावाची योजना या देशात पहिल्यांदा महाराष्ट्रात मी आणली. माझं नाव श्रावणबाळ पडलं. बंधू दिव्यांग लोक त्यांच्या अपंगाच्या दाखल्याची अट मी बदलली आणि त्यालाही पेन्शन सुरू केली. या खात्याचा मंत्री होतो. 250 रुपये पेन्शन होती, ती 600 रुपये माझ्या काळात झाली. देवेंद्र फडणवीस साहेब 14 ते 19 मुख्यमंत्री झाले. त्यांनी 1000 रुपये सुरू केली. आणि पुन्हा आपलं भाग्य बघा, विठ्ठलाची कृपा. 2 जुलै 2023 ला पुन्हा आमचे नेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राजकीय भूमिका बदलली. आम्ही सत्तेमध्ये गेलो आणि खातं मी मागून घेतलं आणि 15 जुलै 2023 ला 1500 रुपये पेन्शन काढणारा कायदा काढू शकतो. त्याचा उल्लेख मला शेतकऱ्यांनी केला की मोफत ऑपरेशन आणि उपचार आपल्या राज्यामध्ये कायदा होता. पब्लिक टॅक्सचा धर्मादाय दवाखाने 10% मोफत उपचार आणि ऑपरेशन करण्याची आवश्यकता कायद्याने होती. या राज्यामध्ये मोठे मोठे जे दवाखाने आहेत ते सगळे धर्मादाय होते. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर या ठिकाणी त्याला शेकडो कोटीच्या सवलती राज्य शासनाने दिलेल्या होत्या आणि अपेक्षा शासनाने केलेली होती. एखाद्या गरीबाच्या घरात हृदयविकार आला आणि त्याला ऑपरेशन करायची पाळी आली
मेंदू, मनका, कॅन्सर, किडनी, लिव्हर, ब्रेन, लाखो रुपये त्याला लागतात. ही गरीब माणसं आणणार कुठं? एका वेळेला एवढ्याला पैशाची जुनी कशी करणार? जर झालं सोनं नाणं विकून सुद्धा एवढ्या पैसे जुनी गरीब माणसं करू शकत नव्हती. त्याला मरणाची वाट बघायला लागत होती. तुम्ही आम्ही अनेक उदाहरणं बघितली की माणूस मेला तर डॉक्टरनं बिल भरल्याशिवाय प्रेस सोडले नाही. मी कायदा आणला. जे दवाखाने शेकडो कोटीच्या सवलती घेत आहेत आणि गरिबांचे उपचारच करणार नसतील तर त्याच्या मुख्य मालकाला आणि डॉक्टरला 6 महिन्याची सक्त मजुरीची शिक्षा आणि 50 रुपये दंड करणारा कायदा केला आणि गेल्या 18-19 वर्षामध्ये लाखो लोकांचे ऑपरेशन मोफत व्हायला लागले. आजही मी दर 18-25-30 पेशंट मुंबईला घेऊन जातोय गंभीर आजाराची. त्यांना तिथे राहायची मी व्यवस्था केलेली आहे. 12-13 लोक मी पगारावर ठेवलेले आहेत आणि एखादा दवाखाना जर उपचार करणार नसेल तर त्याला तुरुंगात कसं घालायचं माहिती असल्यामुळे निमूटपणाने माझा ऐकतात. विठ्ठलाच्या कृपेने तुम्हाला कसलाही आजार होण्याची मी प्रार्थना करतो. झालं तर घाबरू नका. कसलाही आजार असला तर माझ्याकडे या. मी तुम्हाला मुंबईला घेऊन जाईल. मोठ्यातल्या मोठ्या दवाखान्यामध्ये उपचार करून सुखरूप गावात आणून सोडण्याची जबाबदारी हसन मुन्शिफीच्या तुमच्या मुलांना आणि भावाला उचललेली आहे. पण चिंता करायची. आता महायुती सरकारने दुसरा एक चांगला निर्णय घेतला. 1.5 लाख रुपये महात्मा फुले जीवनदायी जी योजना होती ती आता 5 लाखाची केली आहे. त्याशिवाय नरेंद्र मोदी साहेबांची 5 लाखाची आयुष्यमान भारत योजना आहे. त्या दोघांचं कंबाईन करून योजना आता आपल्या राज्यामध्ये सुरू आहे. ही गडिंग्लजमध्ये दवाखान्यामध्ये आहे, कोल्हापूरच्या सगळ्या दवाखान्यामध्ये आहे. आता हृदयविकाराने छोट्या मोठ्या दवाखान्यासाठी आजारासाठी आता मुंबईला येण्याची आवश्यकता नाही. या ठिकाणी आम्ही करून देण्याची अंमलबजावणी करतो. आपण याचं सहकार्य घ्या. आमच्या कार्यकर्त्याचं सहकार्य घ्या. या आरोग्याच्या बाबतीत अतिशय बळकट सेवा करण्याची संधी तुम्ही मला प्राप्त करून दिलेली आहे. दुसरं खातं आलं कामगार. अनेक खाते आणि त्याच्या 3-4 खात्याचा उल्लेख करून मी माझं भाषण संपवणार आहे. कारण स्नेहभोजन आणि तुमच्या आड जास्त मी काही येणार नाही. पण या कामगार खात्यामध्ये अनेक चांगले निर्णय घेण्याचा प्रयत्न मी केला. तर माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण म्हणजे बांधकाम कामगारांचं कल्याण मंडळ स्थापन करण्याचा निर्णय. म्हणून राज्य सरकारच्या तिजोरीला एक पैशाला मी हात लावला नाही. 10 लाखपेक्षा जास्त किमतीचं खाजगी घर, सरकारी घर, आता तुमचं जे सोसायटी इमारत बांधली त्याला 1% सेस आता त्या कंत्राटदाराला भरलेला आहे. कायद्याला भरायची शक्ती आहे. मग रस्ते असतील, कालवे, धरणं, मेट्रो, रेल्वे 1%नं मी ज्यावेळेला खात्याचा मंत्री होतो त्यावेळेस 6,000 कोटी रुपये जमलेले होते. आज 15,000 कोटी रुपये जमलेले आहेत. नॅशनलाइज बँकेत ठेवायचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असल्यामुळं 66% वर्षाला व्याज मिळते. 15,000 कोटीचं 66% होणारं व्याज. त्याशिवाय कामं प्रचंड सुरू असल्यामुळं महिन्याला 200-300 कोटी रुपये पुन्हा त्याचे शेतचे जमा होतात. एवढ्यावर आपण या बांधकाम कामगारांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत पोट कल्याण करणाऱ्या योजना आणल्या. बांधकाम कामगारामध्ये 21 काम करणाऱ्या कामगारांचा समावेश आम्ही त्यामध्ये केला. एक गवंडी आहेत, कुंभार आहेत, त्यानंतर सेंटरिंगवाला आहे, त्यानंतर फरशी बसवणारा आहे, काच बसवणारा आहे, त्यानंतर प्लंबर आहे. सगळ्या व्यवसायाचा आम्ही यात समावेश केला. पण ही ऑनलाईन व्यवस्था आहे. एकदा नोंदी झाल्यावर 2 पेट्या आम्ही दिल्या होत्या संरक्षित आणि अत्यावश्यक. त्यानंतर आपण एका लग्नासाठी बंधू किंवा भगिनीच्या 21,000 रुपये मंडळ देते. पत्नी जर गरोदर असेल आणि ती बाळ होणार असेल तर नैसर्गिक बाळाला 15,000 आणि सिजरीसाठी 20,000 हे मंडळ देते. मुलं झाली तर 1ली ते 7वीला 2,500 रुपये महिन्याला मुला मुलीला, 8वी ते 10वीला 5,000 रुपये मुला मुलीला, 11वी ते 12वीला 15,000 रुपये मुला मुलीला, कॉलेजला 20,000 रुपये मुला मुलीला, MBBSला ऍडमिशन घेतले 1,60,000 वर्षाला मुला मुलीला आणि कसल्याही डिप्लोमाला ऍडमिशन घेतले 60,000 वर्षाला मुला मुलीला. म्हणून एवढी शिष्यवृत्ती त्या खात्यावर सरकार पाठवतो. म्हणून मी सहज विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी किती शिष्यवृत्ती माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये जमा झाली मी माहिती घेतली तर अवाक झालो. 79 कोटी रुपयाची निधी आणि शिष्यवृत्ती त्या विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झालेली. म्हणून दुर्दैवाने अपघाती मृत्यू झाला तर 5 लाख रुपये त्याच्या वारसाला, नैसर्गिक मृत्यू आला तर कशाही पद्धतीने त्याला 2 लाख रुपये वारसाला, जुने म्हणून मृत्यू झाला त्याच्या विधवा पत्नीला 2,000 रुपये महिन्याला 5 वर्ष पेन्शन मंडळ देते. एका मुलीच्या त्याच्या लग्नाला 51,000 मंडळ देते. घर बांधायचं असेल तर 2 लाख रुपये ग्रामीण भागात, 2.5 लाख रुपये शहरी भागात मंडळ देते. अशी अनेक योजना आहेत. आणि शेवटी एक योजना मी आणली होती
ते बांधकाम कामगार दुपारी त्यांना जेवण ताजं मिळणार नाही म्हणून आपल्या मध्यान्ह भोजनाची योजना आणली. कॉन्ट्रॅक्टरनं ते सेंट्रल किचनमध्ये शिजवायचं आणि साईडवर नेऊन वाढायचं. ते शाकाहारी होतं. आपले बरेचसे कामगार खाटकूट खाणारे, ते जेवण राहायला लागलं, आंबायला लागलं, तर तेच कॉन्ट्रॅक्ट वाढायचा, सरकारची बदनामी व्हायला लागली. म्हणून आम्ही सुरू केलं 10,00,000 रुपयाची प्युअर स्टेनलेस स्टीलची भांड्याचा सेट लग्नाला रुपवत देतात तसं द्यायला सुरुवात. अशी अनेक योजना आपण आणल्या. आणि चौथं काम त्याचा उल्लेख मग असे शशिकांत खोतांनी केला. वैद्यकीय शिक्षण खातं मला मिळालं. म्हणून CPR हॉस्पिटल आपलं सर्वात जुनं हॉस्पिटल आहे. दिवाळीनंतर ते जाऊन बघा. हेच CPR हॉस्पिटल आहे काही जसलोक हॉस्पिटल वाटावं 88 कोटी रुपये या खात्याबद्दल दिले. त्या सगळ्या इमारतींचं आता तिथं नूतनीकरण सुरू आहे. दुधगंगा, वेदगंगा, कावेरी काय काय सगळ्या बिल्डिंग्स आहेत. बाहेर ड्रेनेज चोकअप झालं होतं. संडास बाथरूममध्ये गोळे लोकांनी फेकलेले होते. नातेवाईकांना राहायला जागा नव्हती. एक सुंदर CPR हॉस्पिटल केलं. त्याशिवाय कोल्हापूरला शेंडा पार्कमध्ये कधीतरी तुम्ही शेंडा पार्कला जावा. ते हॉकी स्टेडियमच्या समोरच्या बाजूला आहे. त्या ठिकाणी 30 हेक्टर जागेमध्ये MBBS, MS, MD हे विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या सगळ्या व्यवस्था केल्या. तर 1100 बेडचं अद्यावत हॉस्पिटल निवडणुकीपूर्वी आपण अजितदादा पवारांच्या हस्ते भूमिपूजन केलं होतं. 2 वर्षामध्ये हे हॉस्पिटल पूर्ण झाल्यानंतर कुठल्याही मोठ्या ऑपरेशनला कोल्हापूर जिल्ह्यातल्या नागरिकाला मुंबईला आणि पुण्याला जावं लागलं नाही एवढी बळकट व्यवस्था मी केल्याच्या राहण्याच्या. त्याशिवाय माझ्या कागल विधानसभा मतदारसंघामध्ये सांगावला 100 बेडचं अद्यावत हॉस्पिटल आपण आणलं. त्याचं बांधकाम सुरू झालं. त्यानंतर शासकीय आयुर्वेद महाविद्यालय BAMS म्हणतात ते आपण त्याचं काम आपण सुरू केलं. त्याशिवाय पिंपळगावला होमिओपॅथी BHMS त्याचं काम आपण आता सुरू करतोय. आजच मला वाटते सल्लागार नेमणुकीची जाहिरात आलेली आहे कुठेतरी पेपरला मी वाचली. आणि त्याशिवाय योगा, निसर्गोपचार, नॅचरोपॅथी, त्यानंतर ट्रेनिंग सेंटर आपण उत्तूरला करतोय. आणि मला वाटतं येणाऱ्या शुक्रवारी सोमवारी होतं कारण उद्या अजित पवारने पुण्याला मिटिंग मिळाल्यामुळं या योगाचं आणि या आपल्या राज्यातील पहिल्या पाण्याचं शासकीय महाविद्यालय आपण शुक्रवारी सुरू करतोय उत्तूरला. म्हणून एवढं प्रचंड काम करण्याची संधी मला मिळालेली आहे. आता सगळी कामं सांगून आपला मी वेळ घेणार नाही. त्याचा उल्लेख मगाशी शशिकांत खोतांनी केला. आता मतं का कमी पडतात याचं आत्मपरीक्षण आपणही केलं पाहिजे. याचा उल्लेख मगाशी केला. कार्यकर्त्यांचं चुकते, आपलं चुकते. कधी वाऱ्याला आणि जनतेला लाथा मारून चालत लोक आपल्या ठिकाणी बरोबर असतात. त्याचं आपलं चुकलं असतं. आता आपण ही बांधकाम कामगार विश्वकर्माची योजना आपल्या गावात एक विशिष्ट समाज आहे त्याच्याकडे घराघरात दिली पाहिजे. मन परिवर्तन होईल त्यांचं. सगळे विरोधी असं माझं म्हणणं नाही. आपण कामं केली पाहिजे. आपल्याला काय हे बघा देगा उसका भी भला न देगा उसका भी भला. ज्याला आमदार आता किती 6 निवडणुकीत अनेक वेळा प्रयत्न केले. तर आता लक्षात आलं पाहिजे की बाबा मुश्रीफांच्यावर गरीब आता या निवडणूक झालं काय काय त्याचा उल्लेख शिक्षकांनी खोतांनी केला. या निवडणुकीमध्ये जातीवादाचा प्रचंड वापर करण्यात आला. तरुण मुलांची डोकी फिरण्यात दरवेळा करतातच. तेवढा प्रचंड प्रमाणात शेवटचा प्रयोग त्यांनी केला. त्याशिवाय प्रमुख कार्यकर्त्यांना पैसे ज्याचा उल्लेख त्यांनी केला. 1,00,000, 2,00,000 कोणाला गप असण्यासाठी, कोणाला फिरण्यासाठी करण्यासाठी असा प्रयोग करण्यात आला. म्हणून पहिल्यांदा मी बघितलं सगळ्या दोन्हीकडनं पैसे लोक घेतली. मतं कुणाला दिली ते त्यांना परमेश्वराला पाहिजे. म्हणून मी सुद्धा चक्रावून गेलो की खरोखर या निवडणूक काय होणार. कारण आमच्या विरोधी उमेदवार जे होते ते पडल्यापासून ते त्यांनी सुरुवात केली कामाला. त्यांनी सांगितलं की या वेळेला मी निवडून येणार, शाश्वत काम करणार. ते कसं करणार मला माहिती नाही. शाश्वत काम करणारच, मी परिवर्तन करणारच. आणि प्रचंड प्रमाणात जे करायचं नाही मला सांगा. मला निवडणूक लढवायची आहे, लोकांच्या विश्वास संपादन करा. आपल्या विरोधी उमेदवाराला ईडी लावायची, त्याला अटक करण्याचं मनसुबे करायचं, त्याला कुटुंबियाला त्रास द्यायचे. बंधुपणे कितपत योग्य आहे. आणि म्हणून परमेश्वर सुद्धा हे बघत असतो. ज्याचं वाईट करायचं ते वाईटच त्याचं होत असतं आणि जो चांगला करणार त्याचं चांगलंच होत असतं. हे परमेश्वरनं पुन्हा एकदा सिद्ध केलं. आणि म्हणून मी सुद्धा घाबरलो होतो. डर मुझे भी लगा फासला देखकर, डर मुझे भी लगा फासला देखकर, पर मैं बढ़ता गया रास्ता देखकर, पर मैं बढ़ता गया रास्ता देखकर, खुद ब खुद मेरे नजदीक आती गई,
मेरी मंजिल तुम्हारा और मेरा हौसला देकर संकटावर आपण मात केली आणि प्रचंड प्रमाणात कार्यकर्ते लाभले, काही लाभले नसतील आपण आता सोडून देऊया. पुन्हा परमेश्वराने संधी आपल्याला दिलेली आहे. ज्यांच्या आपल्या चुका झाल्या असतील, या लोकांचं काम करण्यामध्ये आम्ही कमी पडलो असेल, ते पुन्हा एकदा विश्वासाने आपण जाऊया. आणि गेल्या निवडणुकीच्या वेळा मी सांगितलं होतं, पुन्हा एकदा मला संधी द्या. यापूर्वी जे बोललो होतो याचा उल्लेख आपल्या फेगडेने आणि शशिकांत खोतांनी केला. यावेळेला मी नवीन सांगितलं होतं, मला पुन्हा द्या संधी. मी येणाऱ्या 5 वर्षामध्ये तुमचा हमाल म्हणून मी काम करेन आणि तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्यासाठी मी क्षण विचीन कठोर परिश्रम घेईन अशी मी शपथ घेतलेली होती. बंधूंनो, त्यावेळेला आपल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या 31 जागा आल्या आणि 17 जागा या महायुतीच्या आल्यानंतर आम्ही घाबरून गेलो होतो. तर आम्ही दोन आमचे पक्ष झाले होते, शिवसेनेचे 2 पक्ष झाले होते, त्याशिवाय अनेक पक्ष या रिंगणात होते. आणि बंधूंनो, एक मोठी आव्हान आमच्या समोर होतं आणि म्हणून आम्ही सगळ्यात मोठे काम हातामध्ये घेतलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण होती. आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना महिन्याला 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतला. दसरा आणि दिवाळीच्या दरम्यान आम्ही 7,500 मुलीला आणि 7,500 आईला घरात आल्याबरोबर 15,000 रुपये आल्याबरोबर बाजारपेठा फुल झाल्या. दसऱ्या दिवाळीच्या मध्ये नवऱ्याकडे पैसे मागायची काही गरज लागली नाही आणि म्हणून नवऱ्यांनी का उसने घेतला तर परत द्या तरी आणि आता 1500 रुपये आम्ही महिन्याला देतोय. ही योजना आम्ही कदापि बंद होणार नाही. त्याशिवाय आमच्या जिल्हा बँकेने, मी चेअरमन आहे, आम्ही आता 30,000 रुपये देतोय. जे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बँक आहेत, कापशी शाखेत तुमचे पैसे ज्यांचे येत आहेत त्यांना फक्त 3 महिन्यांनी जायचं आणि तिघीने सह्या करायच्या आणि 30,000 रुपये घ्यायचे. त्याशिवाय तुमचा हप्ता देऊन तुम्हाला महिन्याला 600 रुपये परत येणार. आता 600 रुपये कुणाला नको असतील तर 50,000 रुपयाची योजना अजित पवारने आणून सांगितली, ते आणणार. ते कशासाठी? किंवा तुमच्या संस्थाला त्याचा उपयोग व्हावा, मुलाबाळांच्या शिक्षणाला उपयोग व्हावा, तुमचा व्यवसाय वाढवा. आणि काहीच करायचं नाही ना तुम्ही. आता फक्त सही करून द्यायची आहे, पैसे फेडायचे नाहीत, काही नाही, ते आपोआप सरकार फेडणार आहे. त्यानंतर आम्ही एसटी मध्ये 50% सवलत तुम्हाला दिली आहे, ती चालू राहणार आहे. त्याच्या मुलींची उच्च शिक्षणाची फी आम्ही माफी केलेली आहे. 2029 पर्यंत नरेंद्र मोदी साहेबांनी पिवळ्या आणि केशरी कार्डाला तांदूळ आणि गहू मोफत द्यायचं धोरण ठेवलेलं आहे, ते आपल्याला मिळतंय. त्यानंतर 75 वर्षापेक्षा ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी मध्ये सवलत आम्ही दिलेली आहे. त्या सगळ्या योजना आमच्या बंद होणार नाही, त्या सुरू राहणार आहे. किती विरोधकांनी जरी बोंबावून केली तर काही काळजी करू नका, ते बंद होणार नाही. बंद केल्यावर काय आम्हाला निवडून यायचं आहे का नाही? आता 2100 रुपये करतो म्हणून आम्ही वचन दिलेलं आहे. आम्ही 2100 रुपये आपल्याला करतो म्हणून लाडक्या बहिणींना वचन दिलेलं आहे आणि आम्ही संजय गांधी पेन्शन सुद्धा 2,000 रुपये करतो म्हणून वचन दिलेलं आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आमच्या तिन्ही युतीचं आमचे उमेदवार राहणार आहेत. आमचं चिन्ह आहे घड्याळ, भारतीय जनता पक्षाचा आहे कमळ आणि शिवसेना शिंदे गटाचा आहे धनुष्यबाण. ह्या चिन्ह जिथं जिथं दिसतील तिथं तिथं खटाखट भट्ट दाबवा. तुम्हाला 2100 रुपये केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मी आणि त्याशिवाय आमच्या लाडक्या भावांना 7.5 हॉर्सपावरपर्यंत आम्ही वीज बिल माफी केली आहे शेती पंपाची. त्याशिवाय 12,000 रुपये आम्ही वर्षाला किसान सन्मान योजना देत होतो, आता 15,000 रुपये केलेले आहे. गाईचं अनुदान आता बंद आहे, तर ज्यावेळा पुन्हा सीझन येईल त्यावेळा 5 रुपये लिटरला अनुदान देण्याचं आमचं धोरण आहे. अशा अनेक योजना घेऊन आम्ही सरकार, महायुती सरकार काम करते. अतिशय प्रचंड काम या राज्यामध्ये सुरू आहे. परवा झालेल्या अधिवेशनामध्ये आमच्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले, प्रगतीच्या दिशेने महाराष्ट्र मोठ्या गतीने वाटचाल करीत आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही. सोबत राहू, एक दिलाने घडवू महाराष्ट्र पुन्हा नव्याने. समृद्धीचा वेग कोणी रोखणार नाही. महाराष्ट्र आता थांबणार नाही. उद्योग गुंतवणूक येत आहे जोमात. बेरोजगारांना देऊ रोजगाराची साथ. तरुणांची स्वप्न आता बनणार नाही. महाराष्ट्र आता थांबणार नाही. रस्ते, पूल आणि रेल्वेचे धागे, सुखदायी प्रवासाचे स्वप्नवित धागे, गतीला स्थगिती मिळणार नाही. महाराष्ट्र आता थांबणार नाही. विकासाच्या स्वप्नासोबत सेतू अटल. मुंबईच्या वेगासाठी आहे कोस्टल. मराठी माणसाचे स्वप्न भंगणार नाही. महाराष्ट्र आता थांबणार नाही. जलित शिवार दिल नव जीवन. नदीजोड प्रकल्प पुरवतील नंदनवन. राज्यात दुष्काळ भविष्यात दिसणार नाही. महाराष्ट्र आता थांबणार नाही. पाणंद रस्त्याने जोडू शेत शिवार. आनंदाचा शिदा देईल आधार. उपाशी पोटी कुणी झोपणार नाही. महाराष्ट्र आता थांबणार नाही. लाडक्या बहिणीला मिळाला स्वाभिमान.
ज्येष्ठांना मोफत प्रवासातून सन्मान, लाडक्या लेकीची आबाळ होणार नाही, महाराष्ट्राचा थांबणार नाही, असेल विरोधकांची कमी संख्याबळ, सारेच टिकून ठेवू लोकशाहीबळ, कोणत्याही आमदाराचा मान सन्मानाचा घटणार नाही, महाराष्ट्राचा थांबणार नाही. अशा प्रकारचं आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या परवाच्या विधानसभेचा आपल्या सर्वांना विश्वास दिलेला आहे. मला वाटते या सगळ्या झालेल्या कार्यकाळामध्ये गरीब लोक ज्यांचे जे मी उपचार केले त्यांचे सगळ्यांचे माझ्यावर झालेले उपकार, ज्येष्ठांनी मला केलेला आधार, कार्यकर्त्यांनी अतिशय मोठे केलेले कष्ट आणि विशेषतः 750 देवालयापेक्षा जास्त देवालयाचा जीर्णोद्धार, या सगळ्यांनी माझी समुद्रात गट्ट्यांगड्या खाणारी नौका ही पैतरी आणली आणि मला पुन्हा एकदा विधानसभेत 6व्यांदा निवडून दिलं आणि मला 9व्यांदा मंत्रिमंडळ शपथ घेण्याची संधी मला आपण दिलीत. त्यामुळे मनपूर्वक तळल्याकरांचे मी आभार मानतो. या विकास सेवा संस्थेला मनपूर्वक शुभेच्छा देतो. सर्व सभासदांचं, सर्व हितचिंतकांचं, त्यांनी मनापासून या सेवा संस्थेला सहकार्य केलं, त्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानून मी आपली रजा घेतो. जय जय महाराज. धन्यवाद.